हॅलो फ्रेंड्स, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 8 ते 4 ठिपक्यांची स्वस्तिकची एक सुंदर आणि आगळीवेगळी रांगोळी पाहणार आहोत. तर ही रांगोळी तुम्ही देवाजवळ, दारापुढे तुम्ही ही रांगोळी काढू शकतात किंवा तुळशी भोवती देखील तुम्ही रांगोळी काढू शकता. तर सुरुवातीला आपण ठिपके काढून घेऊया. तर अशी ही 8 ठिपक्यांची लाईन आपण काढून घेतलेली आहे. आता याच्या खाली अजून 3 लाईन काढून घ्यायच्या आहेत, सारखंच 8 ठिपक्यांच्या. तर अशा 4 लाईन्स आपल्याला 8 ठिपक्यांच्या काढून घ्यायच्या आहेत. आता 2 ठिपके इथून आणि 2 ठिपके ह्या साईडने सोडून द्यायचे आणि मधले जे 1 2 3 4 ठिपके आहेत त्याच्या अजून 2 खाली लाईन्स काढून घ्यायच्या, तसंच वरती देखील काढायच्या. तर अशा प्रकारे 8 ते 4 ठिपके आपल्याला काढून झालेले आहेत. आता रांगोळी काढायला आपण सुरुवात करूया. तर खाली हे जी 4 ठिपक्यांची लाईन आहे ती पहिली सोडून द्यायची आणि ही जी दुसरी आणि तिसरी, खालून दुसरी आणि तिसरी लाईन आहे त्याच्यामध्ये हे 1 2 3 4 ठिपके, त्यांच्यावर आपण क्रॉस लाईनिंग काढून घेऊयात. तसंच ही 8 ठिपक्यांची मोठी लाईन सोडून द्यायची, त्याच्यावरची जी 8 ठिपक्यांची लाईन आहे आणि अजून त्याच्यावरची लाईन, त्याच्या इथले हे 1 2 3 4 ठिपके याच्यावर क्रॉस सोडून घेऊ आणि याच्यावर देखील इथे क्रॉस आपण लाईन काढून घेऊयात. तसेच वरती देखील 1 2 3 4 ही 4 ते 4 ठिपक्यांची 2 नंबरची लाईन आणि 8 ठिपक्यांची ही पहिली लाईन याच्यावर असं मधोमध इथे क्रॉस लाईन मारून घ्यायच्या आहेत. आता आपण स्वस्तिक काढून घेऊया. तर अशा प्रकारे 4 स्वस्तिक आपण काढून घेतलेले आहेत. आता हे जे खालचं स्वस्तिक आहे याचा हा टोक इथल्या ह्या स्वस्तिकच्या ह्या टोकाला असा जोडायचा आहे. त्याचप्रमाणे ह्या स्वस्तिकचा हा वरचा टोक वरच्या स्वस्तिकच्या ह्या टोकाला, खालच्या टोकाला असा जोडायचा, लाईन मारून घ्यायची. तसंच वरच्या स्वस्तिकचा जे हा टोक आहे तो ह्या स्वस्तिकच्या ह्या टोकाला वरच्या ह्या रेषेला जोडायचा आणि इथून एक लाईन मारून घ्यायची आहे. आणि ही शेवटची लाईन ही अशी मारली म्हणजे जे 4ही स्वस्तिक आहे त्याचे जे मधले भाग किंवा रेषा आहेत किंवा टोका आहेत ते एकमेकांना आपण जोडून घेतलेले आहेत. आता प्रत्येक स्वस्तिकचे जे बाहेरची टोका आहेत
ते देखील आपल्याला असेच ह्या उरलेल्या ठिपक्यांना जोडून घ्यायचे आहेत. हा टोक याला, हा टोक याला, हा टोक याला जोडायचा, तसंच हा ठिपका पण ह्या ठिपक्याला जोडायचा आणि एक रेष काढून घ्यायची. आता हा जो खालचा स्वस्तिक आहे याची ही रेष आपण ह्या वरच्या रेषेपेक्षा थोडीशी मोठी काढून घेऊयात आणि एक त्याला आकार देऊन देऊयात. त्याचप्रमाणे ही अशी रेष ह्या स्वस्तिकची सुद्धा मोठी करून घेऊयात आणि एक आकार तयार करून घेऊयात जी ह्या स्वस्तिकला जॉईंट राहील. आता इथे देखील आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. असं तिरकस आकार तयार करायचा, ह्या स्वस्तिकला जॉईंट करायचं आणि ही रेष थोडीशी मोठी करून याला देखील थोडंसं तिरकस असं जॉईंट करायचं. आता ह्या दोन सारख्या लाईनी आहेत त्यांना देखील आपण तसंच करून घेऊयात. तर आता हे जे दोन दोन ठिपके सगळ्या ठिकाणी राहिलेत त्याच्यावर आपण एक रेष ओढून घेऊया. ह्या रेषेपेक्षा अजून एक छोटी रेष ओढून घ्यायची आहे. आणि अजून त्यापेक्षाही थोडी छोटी रेष. आता ह्यानंतर ही जी 3 नंबरची रेष आपण काढलेली आहे त्याची हे दोघी टोकं इथे जोडून घ्यायची आहेत. त्यानंतर ही 2 नंबरची रेष त्याची देखील टोकं असे परत ह्याच टोकाला जोडून घ्यायचे. आणि आता हे 3 नंबरच्या लाईनचं देखील टोक असं जोडून घ्यायचं आहे. आणि यावर तुम्ही फूल काढू शकतात किंवा दिव्याची ज्योत देखील तयार करू शकतात.